खासदार श्री दादा तुम्हाला हे करावं लागलं. माझं भाषण तुम्ही मोबाईलमध्ये लिहून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. त्यांनी जरी लक्ष नाही दिलं तरी तुम्हाला फोन करणार. काय होतं माझी अशी सवय एकदा काम हातात घेतलं का मला काकाने सांगायचं कधी सांगायचं असं करायचं त्याचं करायचं चांगलं व्हायचं चांगलं. काकांनी सांगितलं तिचाच बदल काय तेवढं सांगितलं हळूहळू त्या खाल्ल्यापर्यंत भाऊलं चांगलं असं नका बोलू म्हणजे वया ते आता काका बसून गेले. काकांकडले जर जसं तरी चांगलं तुमच्यासमोर ह्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यासमोर जाहीर बोललं असतो. आता काय नाही ते गेले ते आजारी असतात आणि मला आधी बोलत होतो आपल्याला माहिती एखादा तास किंवा 1.5 तास त्यांना जास्त कार्यक्रम होत नाही. तेच या महाराष्ट्रामध्ये कसे भाग्यवान आमदार आहेत की गाव जलो हनुमान आहेत काय नाही. म्हणून असे भाग्यवान माणसंसुद्धा कधी कधी असे जन्माला घेत असतात सगळे पाहुणे. मी चुकीचं नाही बोल तुम्हाला काय माहिती आमची जुगलबंदी नेहमी असते. तुम्हाला वाटायचे काय बोलते पावसाळी या दिवस होती ती तसं मला एक दिवस कोणतं घेऊन लोमाने साहेब म्हणले मला नाचताना काय झालं म्हणजे सोन्याची ईद दिली आणि त्यांनी काढून दुसऱ्या आणि ते त्याला गेली ते मला पुढे साखळी नव्हती घरी त्याला काय माहिती सोन्याची होती होती असंच म्हणायचं तुम्हाला तुमच्या वाचनामधून सांगा. म्हणून या वार्षिक कवीचा इतिहास सांगता लागला. जवळजवळ 40-50 कोटी रुपये आम्हाला या असे उभं राहिले. बाकी 80,000 व्यक्तीचं कर्ज घेतलं. या वार्षिक कवीचा इतिहास मला सगळ्या देशाची महाराष्ट्रातल्या देशात आणि कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील आबा असतील या सगळ्या तू हे वार्षिक उभी केली कशी आमच्याकडे सगळे सत्ताही सगळे होत नाही. एक तो पैसा घालायचा तर घालायचा कसा असेच डॉक्टर्सने मला अनेक जसे ते विचारले. आता त्यांचं नाव घेणं इथं योग्य नाही बरोबर नाही. म्हणून या वार्षिक कवीचा इतिहास मी आपल्या सर्व संचालकाला आणि या सर्व कर्मचाऱ्यांना सांगेल की हे वार्षिक कवीची तुमची द्यायची ही वार्षिक कवीची कर्मचारीची नाही ही वार्षिक कवीची आहे शेतकऱ्याची. शेतकऱ्याच्या भावाला दर महादेवाला तर तुमची वार्षिक कवीची शेतकरी हा तुमच्या वार्षिक कवीचा वेळ कणा आहे दुसरा कणा असा आहे पण ह्या शेतकऱ्याच्या भावाला भाव द्यायला पाहिजे. मी एवढा जवळ का बोलतो मला राजकारण नाही करायचं आहे याला राजकारण करायचं आहे याला राजकारण करायचं हे असं असं नाही. मी वस्तू त्याच्यावर बोलणार तुम्हालाही बोलायला लागलं एवढं करत नाही कळत म्हणून सगळ्यापासून मोबाईल बोलले किंवा काळात काहीतरी घालून मोबाईल स्टेजवर बसले यांनी असं बोलतो याच्या व्यक्ती जास्त वाईट वाचलं हे शेतकऱ्यासाठी काही वार्षिक कवीची आली हे काही पिक्चरचं थिएटर नाही बाबा. हे शेतकऱ्याचं थिएटर आहे. शेतकऱ्याच्या विकासाचं थिएटर आहे. शेतकऱ्याच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे ही थिएटर आहे. हे थिएटर व्यापाऱ्याचं आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चांगला भाव दिला पाहिजे. व्यापारी टिकली तर बाजारपेठ टिकली शेतकरी टिकला व्यापारी टिकल व्यापारी टिकली वार्षिक टिकल हे सगळं 3 चाकाचं झालं आहे.